मी सौ उर्मिला मधुकर म्हेत्रे आणि माझ्या या गीतागुरु सौ संध्याताई कुलकर्णी आम्ही सर्वजण पुण्याहून आलो आहोत. श्री योगेश्वर अधिष्ठान अँड चॅरिटेबल फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे जी गीता प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कार्य करत आहे गेली 5 वर्ष. आणि गीता जाऊ दे घरोघरी आणि करोकरी हे आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. आणि यासाठी गीतापाठ आम्ही करतो. पुण्यातील अगदी बऱ्यापैकी संपूर्ण मंदिरांमध्ये भगवद्गीतेचे पाठ भगवंतांनी करून घेतलेले आहेत. महाराष्ट्रातील देखील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये भगवंतांनी गीतापाठ आमच्याकडून करून घेतलेले आहेत. भगवंताचरणी ही सर्व सेवा अर्पण. जय योगेश्वर. नमस्कार. विनायक कुलकर्णी. योगेश्वर अधिष्ठान याचसाठी स्थापन केलं आहे की घरोघरी आणि करोकरी गीता गेली पाहिजे. कारण मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, तर गीता शिकल्याशिवाय त्याचं सार्थक होत नाही. आणि त्यासाठी आम्ही लहान मुलांचे वर्ग, मोठ्यांचे वर्ग, महिलांचे, ज्येष्ठांचे आणि पुरुषांचे सुद्धा वेगवेगळे वर्ग चालू केलेत एवढ्यासाठी. आणि हे सगळं आम्ही ऑनलाईन करतोय. त्यामुळं महाराष्ट्रभर आमच्या सगळ्या भगिनी आहेत आणि हे कार्य महाराष्ट्रभर चालू असतं. मुंबई, नाशिक, संभाजीनगर, लातूर, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी आमचे हे कार्य चालू आहे. आणि महाराष्ट्र नाही, भारताबाहेरही लोक गीता शिकतायत. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच भगवंताची कृपा आहे. आणि हे कार्य असंच अखंड चालू राहावं यासाठी आम्ही भगवंताचरणी प्रार्थना करतो. ही भगवद्गीता आम्ही कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिकवायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये कोणतंही शुल्क घेतलं जात नाही. मनोमन इच्छा आहे, त्यामुळे आमच्या ताईंनी हे सुरू केलेलं, कोरोना काळात सुरू केलेलं हे उपक्रम आहे आणि तो आता शिखर गाठलेला आहे. त्यांनी ठिकठिकाणी आमच्या भगिनी आहेत. खूप आनंद होत आहे या गोष्टीचा. अमेरिकेत मिशिगन येथे देखील आमच्या संस्थेतर्फे गीता भगवद्गीतेचा पाठ झालेला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अगदी पंढरपूर, शेगाव, अयोध्या या सर्व ठिकाणी भगवद्गीतेचे पाठ भगवंतांनी करून घेतलेले आहेत. आमच्या माऊलींचं, आमच्या संध्याताईंचं हे स्वप्न आहे की गीता घरोघरी आणि करोकरी गेली पाहिजे. आपला हा धर्मग्रंथ आहे, प्रत्येकाला त्याची पूजा झाली पाहिजे आणि प्रत्येकाला त्याचे श्लोक आलेच पाहिजेत. कारण ही प्रस्थानत्रयी आहे आपली महाराष्ट्राची आणि ती सर्वांना मुखोद्गत तर असलीच पाहिजे. जय योगेश्वर. तू किती मोठा आहे